नमस्कार. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य. प्रकाशक मोरया प्रकाशन. अभिवाचन अदिती पालिनकर. भाग 58. नर्मदे हर. अखेरचा टप्पा. बोंदूर गावातून हँडपंपावर आंघोळी वगैरे करून डांबरी रस्त्यानं चालायला सुरुवात केली. करंजिया, अमलडेही, रुषा वगैरे गावं पार करत गोरखपूरला आलो. गोरक्षनाथांचं मंदिर असून इथे अन्नछत्र असल्याचं कळलं. माझा अष्टमीचा उपवास होता, पण बाकी सगळ्यांना जेवायचं होतं. मंदिरात गेलो तर सगळे सामसूम. अन्नक्षेत्र बंद पडल्याचं समजलं. जवळ जमलेल्या दक्षिणेतून कोणी काही तर कोणी काही विकत घेऊन खाल्लं. मी 2 सफरचंद घेऊन खाल्ली. बाकी तसंच जेवणाचा बडीवार राहिला नव्हता. मिळालं तर खायचं, नाही तर नाही, अशी प्रवृत्ती परिक्रमेत झाली होती. घरी अशी वृत्ती टिकत नाही म्हणण्यापेक्षा आपण आणि आपले नातेवाईक टिकू देत नाही. दिवसभर चालत होतो. मोहतरा गाव ओलांडून गाडा सरायला जाताना मध्येच रस्त्यात श्री नरेश साहू नावाच्या गृहस्थानं थांबवलं आणि आज आमच्याकडेच वस्ती करा म्हणाला. म्हटलं, आम्ही 10 जण आहोत. आम्ही पुढे जातो, तुम्ही नका त्रास घेऊ. तरी तो ऐकेना. शेवटी त्याच्या आग्रहासाठी राहिलो. सगळ्यांना चारीठाव जेवण आणि माझा उपवास असल्यानं बटाटा वेफर्स आणि घरचा फराळी चिवडा भरपूर खायला दिला. त्याच्या त्या छोट्या घरात आम्ही सगळे अगदी आनंदानं आणि समाधानाने राहिलो. सकाळी घरामागच्या विहिरीवर स्नान वगैरे नित्यकर्म करून निघालो. साधारण 3 किलोमीटरवर असलेल्या गाडा सरायला पोहोचलो. कापडाचे दुकानदार नुकतेच दुकान उघडत होते. त्यातल्या एका दुकानदारानं थांबवून घेतलं. रस्त्यावर सगळीकडे चिखल आणि पाणी साचलेलं होतं. दुकानदार म्हणाला, काल रात्री इतका तुफान पाऊस पडला इथे की विचारता सोय नाही. काल जर इथे पोहोचला असतात तर तुमची पंचायत झाली असती. काल नरेश साहूच्या रूपानं माईनं आम्हाला का थांबवलं ते आज कळलं. दुकानदारानं आम्हाला चहा दक्षिणा वगैरे देऊन चांगली संभावना केली. थोडं पुढे गेल्यावर अनेक चहाच्या टपऱ्या दिसल्या होत्या. त्यातल्या एकानं हाक मारली, बाबाजी, आओ कुछ पाके जाओ, असं म्हणून प्लेटमध्ये 2-2 गरम गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा दिला. बटाटे वडे खाताना डोळ्यात पाणी आलं. तेव्हा टपरीवाल्यानं विचारलं, बाबाजी, चरखा लगा? नहीं नहीं, माँ की याद आई, बिलकुल वही स्वाद है. त्याला समाधान वाटलं. खरं कारण म्हणजे काल गमतीत मी चैतन्यला म्हणालो होतो की जेव्हा परिक्रमा संपेल तेव्हा ओंकारेश्वरहून आईला फोन करून सांगेन की उद्या मी येतोय, बटाटे वडे करून ठेव, मी आल्यावर वडेच खाईन. चेष्टेत सुद्धा माईसमोर काही बोलायची सोय नाही. माझी माई म्हणजे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती याची जाणीव होऊन माझे डोळे ओलावले आणि त्याला वाटलं मला तिखट लागलं. पुढे चालायला सुरुवात केली. मध्ये एका गावात सदाव्रतात आम्हाला पोहे, मिरच्या, बटाटे मिळाले. पुंडा गावच्या आधी आमच्या ग्रुपची अन्नपूर्णा असलेल्या कृष्णा गुरुजींनी अप्रतिम पोहे करून आम्हाला तृप्त केलं. गोकुळात त्या कृष्णानं गोपाळांना तृप्त केलं आणि परिक्रमेत या कृष्णानं आम्हाला तृप्त केलं. अशा पवित्र सदाचरणी तेजस्वी मित्रमंडळी मला परिक्रमेत भेटवली. माई, मी खरोखर धन्य झालो. आजचा मुक्काम दिंडोरीत करायचा असं ठरवून आम्ही चालत होतो खरं, पण आम्ही कुठे थांबायचं, कुठे जेवायचं हे आमच्या हातात कुठे होतं. दिंडोरीच्या आधी 4 किलोमीटरवर धानापूर म्हणून गावात भागवत सप्ताहाची समाप्ती असल्यानं महाप्रसाद होता. गावकऱ्यांनी प्रचंड आग्रह करून थांबवलं. आम्ही थांबलो नसतो, पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि आम्हाला थांबणं भागच पडलं. स्नान वगैरे झाल्यावर संध्या जप, पूजा, आरती झाली. मला भूक नसल्यामुळे मी जेवायला गेलो नाही.
बाकीचे सर्वजण जेवून आले. इथेच धर्मशाळेत कृष्णा जोशी आणि अंबरीश गुरुजींनी मला संध्येतल्या 24 पूर्वांग आणि 8 उत्तरांग मुद्रा शिकवल्या. मी आयुष्यभर या दोघांचा ऋणी राहीन. डोंबिवलीत असल्यापासून या मुद्रा शिकायची खूप इच्छा होती, पण वेळ आल्याशिवाय काही मिळत नाही, हेच खरं. धानापूरहून दिंडोरी शहर ओलांडून सर्वानुमते 100 किलोमीटरवर वाचतात, म्हणून माईचा किनारा सोडून हायवेनं घाट आणि जंगल रस्ता पार करून हर्राटोला इथे जंगलातल्या पण रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्यात आसनं लावली. रस्ता पार करून समोरच्या नळावर स्नान केली. आम्ही काही जणांनी पूजा आरती वगैरे केली आणि काही जण स्वयंपाकाचं पाहू लागले. मिळालेल्या सदाव्रतात तेल नव्हतं, म्हणून थोड्या अंतरावर असलेल्या एका टपरीवाजा दुकानातून थोडं तेल आणलं आणि खिचडी टाकून जेवलो. जंगलातला रस्ता असल्यानं वर्दळ अजिबात नव्हती, त्यामुळे छान गाढ झोप लागली. सकाळी परत त्या नळावर स्नान करून जप पूजा नेम करून हर्राटोलाहून घाटमार्गानं गिधलौंडी पार करून चाबी गाठलं. माझा एकादशीचा उपवास असल्यानं रस्त्यात मिळेल ते जवळच्या दक्षिणेतून विकत घेऊन खाल्लं. जंगलाचा हिरवागार रस्ता पार करत मोहगाव मागे टाकून देवगावला बुढनेर आणि माईच्या संगमावर मुक्कामाला थांबलो. परिक्रमेत जी जी रमणीय स्थानं दिसली त्यात देवगावचा बुढनेर आणि माईचा संगम स्थानाचा क्रमांक फार वरचा लावावा लागेल. संगमात स्नान वगैरे अनेक यथासांग करून मिळालेल्या सदाव्रतात कृष्णा आणि प्रल्हाद माऊलींनी साबुदाण्याची खिचडी केली. फराळ झाल्यावर बराच वेळ पायऱ्यावर बसून एकादशीचे अभंग आठवत बसलो आणि डोळ्यात पेंग यायला लागल्यावर आसनावर जाऊन झोपलो. आधीच संगम आणि त्यात कडाक्याची थंडी, बरोबर नेलेल्या कांबळीनं सुद्धा थंडी भागेना, पण तसाच झोपलो. मनाला म्हटलं, या देशातली तुझी कित्येक भावंड दरवर्षी अशीच झोपतात. त्यांचं दुःख, त्यांची पीडा आता तुला समजली ना, झोप गुपचूप. सकाळी परत संगमावर मनसोक्त स्नान करून पूजापाठ झाल्यावर चालायला सुरुवात केली. साधारण 6 किलोमीटर पायवाटेनं चालून बिलगावला आलो. वाटेत काही परिक्रमावासी स्वतःसाठी मोजकाच चहा करत होते. आम्हाला पाहून त्यांनी आम्हालाही थांबवलं आणि केलेला चहा घोट घोट सगळ्यांना दिला. हे सगळे मध्य प्रदेशी परिक्रमावासी होते. एक सांगू, ते गप्पा मारत असतील, रटाळ आरती म्हणत असतील, पण प्रेमळपणा आणि निस्वार्थ वृत्ती यांच्याकडून शिकावी. माई आमची आहे असा यांचा भाव मला कधीच दिसला नाही. माई आपली आहे म्हणताना देश कालाच्या सीमा हे लोक सहज ओलांडून जातात. मला तर ही भोळ्या माईची भोळी सरळ साधी लेकरं आहेत असाच अनुभव आला. सडक मार्गानं बिलगावहून रामनगरला आलो. तिथल्या नर्मदा मंदिरात भोजनाची तयारी चालू होती. त्यांनी थांबवल्यामुळे भोजन केलं आणि थोडी विश्रांती घेऊन चालायला सुरुवात केली. गावकऱ्यांच्या सूचनेप्रमाणे कालव्याच्या कडेकडेनं चालत महाराजपूरच्या आधी असलेल्या सूरजकुंडावर आलो. या ठिकाणं सूर्यानं तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. पूर्वी इकडच्या कुंडात दुपारी 12 वाजता 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्य महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष होत असं. इथे गायत्री जपाचं विशेष महत्त्व आहे. माईच्या काठावर स्नान केलं, संध्या जप सगळं करून वर येत असताना एका कालीभक्त महात्म्यानं सर्वांना बोलावून कुरमुरे चॉकलेट प्रसाद दिला. सगळे पुढे गेल्यावर ते मला म्हणाले, कभी अकेले आओ, साधना बड़े बड़े अनुभव पाओगे. इस परिक्रमा के बारे में 2 साल तक कुछ ज़्यादा बात नहीं करना. बाद में माई की जैसी इच्छा हो वैसे सब बाहर आएगा. मारुती मंदिराच्या धर्मशाळेत छान ऐसपैस खोली 10 जणांना राहायला दिली आणि खिचडीचं सामान सदाव्रत म्हणून दिलं. आप्पा माऊली, कृष्णाजी आणि प्रल्हाद माऊलींनी खूप सुंदर खिचडी केली. जेवून मस्त झोपलो, अगदी गाढ. सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून चालायला सुरुवात केली. घसा खवखवत होता, असं वाटलं चहा मिळाला तर बरं होईल. लगेच चहा मिळाला.
या अशा अनुभवांचं फार विशेष काही वाटेनासं झालंय आता. परत घाट रस्ता पार करून भिलाईला दुर्गा माता मंदिरात निवास केला. हँडपंपावर अंघोळ होईपर्यंत कृष्णाजी आणि माऊलींनी भरपूर पोहे खाऊ घातले. माईचं कौतुक हेच की ती कधी तयार भोजन मिळायचं तर कधी सदाव्रत मिळायचं. आणि हे दोन्ही मिळायची शक्यता नसेल तिथे रस्त्यात मिळालेली दक्षिणा कामी यायची. सकाळी 4:30ला सगळी आवराआवर करून चालायला सुरुवात केली. सकाळी 8 वाजेपर्यंत 21 किलोमीटर पार करून घनसौरला पोहोचलो. एक माणूस आपल्या शेताला पाणी द्यायला मोटर चालू करत होता. त्याला आमच्या आंघोळीची सोय होईल का म्हणून विचारलं तो आनंदाने तयार झाला. त्यानं घरच्या मागच्या पाण्याचा पंप चालू करून दिला आणि दबा आदळणाऱ्या पाण्याखाली मस्त स्नान, कपडे धुणे वगैरे यथासांग केलं. त्याला विचारून घरामागच्या हिरव्यागार शेतातनं वेढलेल्या प्रशस्त अंगणात जप, पूजा, आरती यथासांग केले. निघताना समजलं की आमची आस्थेनं व्यवस्था करणारा तो इसम मुसलमान होता. भाग 58 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.